हॅलो एव्हरीवन, आज आमचं लास्ट डे स्कॉटलंडमध्ये आणि आम्ही ही ब्युटिफुल रूम आज चेकआउट करणार आहोत. बाय रूम. वेलकम टू द डे इन अ लाईफ ऑफ दर्शना अँड नंदकिशोर. आमच्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आहे स्कॉटलंड ट्रिपचा डे 4. आज ट्रिपचा लास्ट डे आहे, तर वाईट वाटत आहे, पण आजचा दिवसही खूप एक्साइटिंग असणार आहे. आज आम्ही लेक डिस्ट्रिक्टला जाणार आहोत. त्याआधी तुम्ही पार्ट 1, 2 आणि 3 बघितला नसेल तर आय बटनवर लिंक दिली आहे, तिथे क्लिक करून तुम्ही ते बघू शकता. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. सकाळी 8 वाजता आम्हाला स्टार टूर्सच्या कोर्सजवळ असेंबल व्हायला सांगितलं होतं. आम्ही लवकर उठून छान रेडी होऊन चेकआउट करून ब्रेकफास्ट करायला गेलो आणि त्यानंतर आमचा प्रवास सुरू झाला. सो आजचा आपला फर्स्ट स्टॉप आहे लेक विंडरमेअर. लेक विंडरमेअर हे इंग्लंडमधील लार्जेस्ट नॅचरल लेक आहे. आजूबाजूचा परिसर खूप सुंदर आहे. पिक्चर्स, छोटे विलेजेस आणि खूप सुंदर माउंटेन्स बघायला खूप छान वाटत होता. इथे आपण 45 मिनिट्सची बोट क्रूज राईड घेणार आहोत. फ्रॉम बोनिस ऑन विंडरमेअर टू हॅव्हर्स बे. क्रूज राईडसाठी आम्ही खूप जास्त एक्साइटेड आहोत. तुम्ही बघू शकता आज खूप छान आणि स्पेशियस असा सेटिंग एरिया आहे. बाजूला खूप असा ब्रेथटेकिंग व्ह्यू आहे. तलावाच्या शांततेचा आणि सुंदर निसर्गाचा अनुभव अप्रतिम आहे. आतून बोट खूप सुंदर होती. बसायला खूप छान वाईड चेअर्स होते. जर कोणाला आउटडोअर बसायचं असेल तर इवन आउटडोअर सेटिंग दिली होती. बोट ऑलमोस्ट 3 फ्लोअरची होती आणि खूप सुंदर वाटत होतं. आम्ही इनडोअर बसलो होतो, पण नंतर आम्ही काही फोटोज क्लिक करण्यासाठी आउटडोअर गेलो होतो आणि आउटडोअर करून व्ह्यू काही असा दिसत होता. वाव, ब्युटिफुल. इथे खूप थंडी होती, त्यामुळे आम्ही बेसमेंटमध्ये गेलो. सो बेसमेंटला काही असा सिटिंग एरिया दिला होता जिथे तुम्ही बसून लंच करू शकत होता. तुम्ही इथे बघू शकता रेस्टरूम पण दिला आहे. खूप सुंदर होतं. इथे खूप छान वाटत होतं. बेस्ट पार्ट म्हणजे इथे हीटर्स ऑन होते. 45 मिनिट्स कसे गेले काहीच समजलं नाही आणि आम्ही लेक साईडला उतरलो. इथे हेरिटेज स्टीम ट्रेन ऑलरेडी प्लॅटफॉर्मवर वेट करत होती. स्टार टूर्सने आमच्या सगळ्यांसाठी फुल कोच बुक केला होता. ट्रेनमधून बाहेर बघण्याचा आनंद खूप वेगळाच होता. आजूबाजूला पाणी, खूप सुंदर माउंटेन्स आणि हे काही कायाकिंग करणारे जे लोक होते ते आम्हाला हाय करत होते. खूप छान वाटत होता. खूप सुंदर असा एक्सपिरियन्स आहे हा. अशा प्रकारे आम्ही हॅव्हर्स बेला पोहोचलो आणि एक्सपिरियन्स खूप छान होता आणि आम्ही तिथे काही फोटोज क्लिक केले. ट्रेन रिटर्न जाण्यासाठी इथे इंजिन कनेक्ट होत आहे. ट्रेनच्या डब्याला ऑपोजिट साईडने आम्ही ते बघत होतो. खूप सुंदर असं मस्त एक्सपिरियन्स होता. तुम्ही बघू शकता. हे आपलं स्कॉटलंड ट्रिपचं लास्ट डेस्टिनेशन होतं. पूर्ण ट्रिप खूप छान होती. आम्ही खूप न्यू फ्रेंड्स बनवले. 4 दिवस कसे गेले काहीच समजलं नाही. आमच्यासोबत सगळ्या एज ग्रुपचे लोक होते, पण ह्या 4 दिवसात सगळे खूप छान जेल झाले होते. आम्ही या ट्रिपमधून खूप छान गोड आठवणी घेऊन जात आहोत. पुढील काही दिवस सगळ्यांना आम्ही खूप मिस करू, एवढं नक्कीच. पण प्रवास थांबला नाही पाहिजे, कारण त्यातूनच आपण शिकतो आणि नवीन एक्सपिरियन्सेस घेतो. व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अशाच सुंदर मेमरीज बनवत राहू. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय अँड टेक केअर.